तर जय महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आहे ना कॉलेजमध्ये जरा चालू करायचा विसरतो, त्यामुळं इकडं आल्यावरती चालू केला ब्लॉग. आणि आम्ही सगळे आलो कॅन्टीनला जेवायला. तुम्ही बघू शकता कॅन्टीन बिंटीन. आपली सगळी मित्र बसलं आता इकडं आणि आम्ही आलो ऑर्डर घ्यायला. 5 वडापावची ऑर्डर आहे आपल्याच आहे का? आता जेवण जेवण करतो आणि जातो लेक्चरला. आणि घरी गेल्यावर नंतर आपल्या भाऊचा बड्डे पण आहे, बड्डे पण करायचा आपल्याला. तर चला काहीच बघू आपला डे कसं जातोय. तुम्ही बघत आज यश भाऊ पण आहे आपल्यासोबत. वाचता सोमडे, तुला कशाचं टेन्शन आलं? इकडे दाखव त्याचं ब्रेकअप झाले कालच आणि आज तिला मी एंगेज. ए वा वा वा. आयफोन कुठे गेला तुझा सोमडे? अरे दुसऱ्या आयफोन दिलाय त्यामुळे चालूच आहे, ब्रेकअप झाले. आगाय ना आपल्या अवकात पे. एवढी पब्लिक आहे आज जेवायला. बाबरली पण आज आलाय, पप्पा नाही आलं वाटतं दुसरे. विप्ले, तुषार भाऊ. गाईज सिद्धेश फुल झोपलाय, तुम्ही बघू शकता. सिद्धेशने नंतर बघितलं तर काय करायचं, लेक्चरला मस्त झोपलाय सिद्धेश. तुम्ही बघा आता. काहीच मी अभ्यास करतोय आणि रन अभ्यास करत नाही. बाबा हमारे क्लास के आधे लोग इधर और आधे लोग उधर. गनू मॅम के पास शिव्या खातोय मॅडमच्या. अभ्यास केला नाही, ॲब्सेंट इतके दिवस म्हणून. काय तर फायनली आमचं कॉलेज सुटलं आहे आणि मी नाही का लेक्चरच्या मध्ये जरा झोपलो होतो. वडापाव जास्त आलते मला. आणि आता अजून एक टेन्शन आलं आहे की पप्पा आलेत कॉलेजला आणि पप्पा म्हणजे कॉलेजच्या बाहेरच आहे. तर यायला लागले आता मॅडमला भेटायला. आमच्या मॅमने फक्त काय वाढू सांगू नये म्हणजे झालं की काही येडचाळ करतो मी काय नाही. तसं मी जास्त काही येडचाळ करत नाही, पण तरी पण थोडीफार भीती वाटतेच. पप्पा आले आता, बघू काय होईल ते होईल. गाण्याला टेन्शन नाही, गाण्याचे पप्पा नाही आले. पाणी गावावर काल रात्री. चल बघा, चला बघू पप्पा आल्यावरती काय होईल काय नाही, मला पण नाही माहिती. आले का सगळे सुद्धा